हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 71. वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचेनी बोधे, आणि जे तैसे वादे निवृत्ती नव्हे. अर्थात प्रवृत्तीच्या विरुद्ध म्हणून नव्हे, किंवा निवृत्तीचा बोध झाल्यामुळे नव्हे, किंवा अशाच काही कारणाने नव्हे, तर ते स्वयं मूलतःच निवृत्ती आहेत. ओवी क्रमांक 72. आपणा देऊनी राती दिवसा आणि उन्नती, प्रवृत्ती वारी निवृत्ती नव्हे तैसा. अर्थात रात्र स्वतःचे सर्वस्व अर्पण करते तेव्हा दिवसाचा प्रकाश उन्नत होतो. तसे प्रवृत्ती अर्पण करून निवृत्ती प्राप्त झालेली नाही. मागील श्लोक क्रमांक 70ला पुष्टी देण्यासाठी हे 2 श्लोक आहेत. माऊली सांगतात की कोणाकडून काही ऐकून किंवा वचने माहीत होऊन किंवा बोध होऊन माझे सद्गुरू निवृत्ती नाहीत, याची त्यांना काहीही गरज नाही. आयुष्यभर अयोगिक आचरण केले, आयुष्यभर करू नये असे काही केले, आयुष्यभर सैरभैर स्वैर वर्तणूक केली, आणि आता उपरती होऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधी ते निवृत्ती झालेले नाहीत, तर ते मूलतःच निवृत्ती आहेत. ते स्वयं निवृत्ती आहेत. त्यांचा जन्मजात स्वभावच निवृत्ती हा आहे. माऊलींनी येथे एक फार सुरेख उदाहरण दिले आहे. माऊली सांगतात की प्रकाशाची प्राप्ती व्हावी म्हणून रात्र आपले सर्वस्व अर्पण करते. प्रकाश दिसावा म्हणून ती स्वतःला समर्पण करते. प्रकाश मिळावा म्हणून ती काळोख सहन करते, तेव्हा तेथे प्रकाश उन्नत होतो. तथापि असे नाही की माझ्या सद्गुरूंनी प्रवृत्ती, अयोगिक आचरण, सैरभैर स्वैर वर्तणूक अर्पण केली आणि ते निवृत्ती झाले, तर ते मूलतःच निवृत्ती आहेत. ते स्वयं निवृत्ती आहेत. त्यांचा जन्मजात स्वभावच निवृत्ती हा आहे. इतकेच काय, तर ते प्रवृत्ती आणि निवृत्ती या पलीकडे मुक्त आहेत. ओवी क्रमांक 73. आपेसराचे बळ घेऊनी मिरवे कीळ, तैसे रत्न नवे निखिळ चक्रवर्ती हा. अर्थात रत्न स्वयं तेजपुंज नसते, त्याला तेज मिळवायला चकचकीत पत्र्याचे कोंदण लागते. माझा सद्गुरू चक्रवर्ती आहे. रत्न हे स्वयंप्रकाशित नसते. त्याची चमक दर्शविण्यासाठी सोनार त्याला कोंदणात बसवितात. त्यासाठी सोनार एक प्रकारचा चकचकीत पत्र्याचा तुकडा त्या रत्नाखाली बसवितात. त्याला आपेसर असे म्हणतात. अशा या आपेसरामुळे रत्नाची चमक दिसून येते. माऊली सांगतात की तसा माझा सद्गुरू नाही, तो चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती राजा महापराक्रमी असतो. चक्रवर्ती राजाचे अनेक राजे मांडलिक असतात. त्याचा पराक्रम दैदिप्यमान असतो. पंचक्रोशीत त्याला आदर दिला जातो. त्याला त्याची राजसत्ता चालविण्यासाठी, राज्याच्या रक्षणासाठी इतर कोणाची मदत लागत नाही. तो स्वयंभू असतो. माऊली सांगतात की या चक्रवर्ती राजाप्रमाणे माझे सद्गुरू आहेत. ते स्वयं तेजपुंज आहेत. स्वयंभू म्हणजे जन्मतःच ज्ञानी आहेत. स्वयंभू साक्षात्कारी आहेत. स्वयंभू विरक्त आहेत. स्वयंभू मुक्त आहेत. त्यांना त्या रत्नाप्रमाणे चमकण्यासाठी आपेसराची मदत लागत नाही. ओवी क्रमांक 74. गगनही सुनी पोटी, जै चंद्राची पघळे पुष्टी, तै चांदिणे तेणेसी उठी अंग जयाचे. अर्थात पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे आकाशालाच आपल्यात सामावून पोटात घेऊन सर्वत्र पसरते. ते चांदणे चंद्राशी एकरूप होते.
जणू काही आकाशासह ते त्याचे एक अंगच आहे. पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे सर्वत्र आकाशात पसरते. आकाशाला ते व्यापून घेते. ते स्वयंभू आहे, शीतल आहे, औषधी आहे. याचप्रमाणे माझे सद्गुरू स्वयंज्ञानी, साक्षात्कारी, मुक्त आहेत. ते त्यांच्या प्रखर परंतु अतिशीतल अशा ज्ञानप्रकाशात सर्वांना सामावून घेतात. जणू काही हे सर्व सद्गुरूंचेच एक अंग आहेत. त्यांच्या या औषधी आत्मज्ञानाने संसारतापाने पोळलेले अनेक जण प्रशांत होतात. या जडमायेमधून अध्यात्म साधना उपासना करून साक्षात्कारी होतात, मुक्त होतात. ओवी क्रमांक 75. तैसे निवृत्तीपणासी कारण, हाची आपणया आपण, घेयावया फुलची झाले घ्राण, आपुली धृती. अर्थात, जसे फुलाने त्याचा सुवास घेण्यासाठी स्वतःच नाक व्हावे, तसे निवृत्तीनाथ आपले स्वयंभू निवृत्तीपण सिद्ध करण्यासाठी स्वतःच सिद्ध आहेत, पुरे आहेत. येथे माऊली एक उदाहरण देत आहेत. फुलाचा वास इतरांनी घेऊन ते सुवासिक आहे असे सांगण्याऐवजी ते फूलच त्याचे स्वतःचे स्वतः नाक व्हावे आणि त्याचे त्यानेच सिद्ध करावे की ते सुगंधी आहे. याचप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांचे ते निवृत्ती आहेत हे सिद्ध करायला समर्थ आहेत. यासाठी इतरांच्या अभिप्रायाची गरज नाही. हरिओम.